सरकारी कार्यालयामध्ये बाबूंनी केलेल्या ओल्या दारू पार्टीची बातमी आहे। जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या ऑफिसमध्ये झालेल्या या दारू पार्टीमुळे एकच खळबळ माजली। पुढारी न्यूजने ही बातमी लावून धरल्यानंतर प्रशासनाला आता खडबडून जाग आली आहे। नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट। काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या। केशव सुतांची ही कविता सरकारी बाबूंनी फारच मनावर घेतलेली दिसते। सरकारी ऑफिसातल्या टेबलावरचे हे दारूचे ग्लास आणि सिगरेटची पाकिटं, ज्या ठिकाणी न्याय निवाडा केला जातो त्या न्याय मंदिरातच रंगलेली सरकारी बाबू लोकांची ही ओली पार्टी। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगातला हा धक्कादायक प्रकार। इथं केवळ दारू काम चाललेलं नाही तर दारूच्या बाटलीच्या बदल्यात चक्क न्याय विकला जातोय असा आरोप बांधकाम व्यावसायिक सतीश राणेंनी केलाय। ज्यांच्या विरोधात खटला सुरू आहे किंवा ज्याने खटला दाखल केलाय अशांना हे मद्यपी बाबू हेरतात, त्यांच्याकडून पैसे उकळतात आणि दारूच्या पार्ट्या घेतात। धक्कादायक बाब म्हणजे न्यायदान कक्षात बसूनच हे दारू पितात। एवढंच नाही तर अधिकचे पैसे दिले तर खटल्याची मूळ फाईलच देऊन टाकतात असा गंभीर आरोप तक्रारदार राणे यांनी केलाय। बांधकाम व्यावसायिक राणे यांच्या विरोधात 2022 मध्ये आयोगानं निकाल दिला होता। आश्चर्याची बाब म्हणजे राणे यांना या खटल्याची नोटीसच आली नव्हती। त्यांच्या विरोधात एकतर्फी निकाल देण्यात आला होता। राणे यांनी अपील करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्याकडे 17 लाख रुपयांची मागणी करण्यात आली। राणे यांनी ग्राहक तक्रार निवारण आयोगातील सदस्यांना दारू पार्टी दिली आणि खटल्याची मूळ फाईलच ताब्यात घेतली। दारू पितानाचा व्हिडिओ आणि संबंधित फाईलच त्यांनी पुरावा म्हणून सादर केलाय। मी आता अपीलला गेलो, मी 5.5 लाख रुपये भरलेले अपीलला, पण ते पूर्ण पैसे मागताय की नाही 17 लाख रुपये तुम्ही भरा। तर मी हे सगळं बघण्यासाठी काय होतं, अजून माझ्यासारखे 2-3 जण तिथं फसलेले, तर मी तिथं माहिती घेतली की इथं भरपूर प्रकारे घोटाळे होता। इथं यांनी दारूचा अड्डा बनवलेला आहे। जिल्हा ग्राहक मंचाला दारूचा अड्डा बनवला आहे। इथं खुल्लेआम दारू बिरू पिल्या जातात आणि इथं फाईली दिल्या जातात, ज्या ओरिजिनल कोर्टाच्या फाईली ह्या बी दिल्या जातात। आणि तुम्ही म्हणता घाबरू नका, आम्ही सगळ्यांना मॅनेज करतो आणि तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देऊ, म्हणजे तुमचं कोणाचं काही बी असेल तर आम्ही इथं हे करून देतो। कोणाला फसवायचं असेल, तुम्हाला काही करायचं असेल तर फक्त आमच्याकडे तुम्ही पैसे घेऊन या। पुढारी न्यूजनं ही बातमी दाखवताच एकच खळबळ उडाली। या बातमीची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला। जी बातमी मी पाहिलेली आहे ती अतिशय गंभीर आहे। शासकीय कार्यालयामध्ये अशा पद्धतीचं वर्तन करणं ही नक्कीच शिस्तभंगाचा विषय आहे। काम करणारे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी जर आमच्या अखत्यारीतले असतील, आमच्या कार्यालयातले असतील तर आम्ही निश्चितपणे त्यांच्यावर शिस्तभंगाची आणि कडक कारवाई करून अशा पद्धतीचं वर्तन इथला कुठलाही कर्मचारी करण्याची हिंमत करणार नाही। अशा पद्धतीची कारवाई आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करू। सरकारी कार्यालयात दारू पार्टी करण्याएवढी या बेलगाम बाबूंची हिंमत वाढली आहे। मात्र त्याही पेक्षा जिथं दाद मागायची तिथंच दारूच्या बदल्यात न्याय विकला जातोय हे जास्त गंभीर आहे। त्यामुळं अशा निर्ढावलेल्या बाबूंची लाचखोरीची नशा उतरवण्याची गरज आहे। सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।